काही महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर 1. गाईचे दूध फाटल्यावर निघालेले पाणी. चपाती किंवा पराठ्यांसाठी कणिक मळताना वापरावे, यामुळे चपाती मौनी टेस्टी होते. नंबर 2. भज्यांच्या पिठात थोडे तांदळाचे पीठ टाका, यामुळे भजी कुरकुरीत होतील. नंबर 3. शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा, कटलेट कबाबसाठी वापरता येईल. नंबर 4. कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ टाका, याने चव छान येते. नंबर 5. भात शिजवताना तूप व लिंबाचा रस घालावा, यामुळे तांदूळ फुलून पांढरा होतो. नंबर 6. ग्रेव्हीला चांगली चव आणि रंग येण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला. नंबर 7. पुरी तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा, यामुळे जास्त तेल शोषून घेत नाही. नंबर 8. हलव्यासाठी रवा भाजताना अर्धा चमचा बेसन टाका, यामुळे चव वाढते. नंबर 9. फ्रेंच फ्राईजसाठी बटाटे उकळून कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवा व फ्रीजमध्ये फ्रीज करा, तळताना अधिक कुरकुरीत होतात. नंबर 10. साध्या मेयोनीजमध्ये हिरवी चटणी, टोमॅटो चिली सॉस किंवा कोथिंबीर घालून नवीन डिप तयार करा. नंबर 11. लसूण तळून दही, मीठ, चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर मिसळा, हेल्दी सँडविच स्प्रेड तयार करा. नंबर 12. ग्रेव्हीमध्ये जास्त तेल असल्यास फ्रीजमध्ये ठेवा, वरचे तेल काढून टाका. नंबर 13. भेंडीच्या चिकटपणासाठी लिंबाचा रस किंवा भाजलेले बेसन घालावे, यामुळे चिकटपणा दूर होतो आणि भेंडी कुरकुरीत होते. नंबर 14. झटपट लिंबू पाणी बनवण्यासाठी लिंबू, साखर, पाणी बर्फाच्या ट्रेमध्ये गोठवा, गरजेनुसार काढून वापरा. नंबर 15. मलईदार ग्रेव्हीसाठी कांदा, टोमॅटो, आले, लसूण आणि काजू उकळून त्याची पेस्ट तयार करून वापरा. नंबर 16. ऑमलेट मऊ आणि फ्लफी होण्यासाठी अंड्यात 2 चमचे दूध टाका. नंबर 17. मलईमधून तूप काढताना बर्फ घालून मिक्सरमध्ये फेटा, लोणी वेगळी होते. मठ्ठा इतर पदार्थात वापरता येतो. नंबर 18. कुरकुरीत बटाटा चिप्ससाठी बटाट्याचे काप बर्फाच्या पाण्यात ठेवा आणि नंतर तळा. नंबर 19. अंड्याशिवाय मऊ केक बनविण्यासाठी पिकलेले केळे आणि दही केकच्या बॅटरमध्ये वापरा. नंबर 20. भोपळ्याचा कोफ्ता किंवा हलवा बनवताना निघणाऱ्या पाण्याचा वापर करून मळा, यामुळे पराठे मऊ आणि चविष्ट होतात.